नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या व्यासपीठावरती ते पाहायला मिळतील. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाज घेऊन येतो. गोलंदाजीसाठी राहुल पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ करेल. सलामीवीर अक्षय आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवरती. पहिला चेंडू तेज तरार चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा होतोय. वेग होता आणि खऱ्या अर्थानं मात्र पाहिलं तर पॉईंट रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 वरती पहिला चेंडू मात्र स्वेअर आणि या स्वेअर चेंडूला मात्र टीमचं अकाउंट ओपन होतं 1 या अंकावरती. षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. या वेळेला मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर तोच टप्पा, तीच लाईन लेंथ आणि तोच इशारा आलाय पंचांकडून. सेम पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. मात्र ही रणनीती आखली गेली असेल. कदाचित बॅटरपासून थोडेसे चेंडू दूर ठेवले जात आहेत. याचा अर्थ मात्र कुठेतरी फलंदाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथं वाईट स्वरूपामध्ये हाताळले गेले. राहुल षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मात्र खूप चांगला चेंडू आहे. लाईन लेंथ खूप चांगली आहे. वेग आहे राहुलकडे आणि वेगावरती तो स्वार होतोय. खूप चांगल्या टप्प्यावरती चेंडू हा हाताळला गेला. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 2 वरती असताना यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंप. तिसरा चेंडू इथे मात्र स्वेअर पाहायला मिळाला की तरी देखील खेळाडू त्याचं कौतुक करतायत. मात्र नक्कीच ही रणनीती आखली गेली असावी कदाचित. 3 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला. एक फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो अक्षय. हा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आहे तर राहुल नॉन स्ट्रायक एंडवरती उभा. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला ओरपी चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार येतोय. मोनिश पाटील झिडके आपण संपर्क साधा. समालोचक मोनिश पाटील. धावसंख्या 6 ने भरारी घेते. एकंदरीत 9 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना पुढचा बॉल राहुलचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. उलटा चेंडू हा देखील आहे. हा देखील जाईल सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. आदरणीय गंगाराम मुगले साहेब कोलिवली पारिवली विद्यमान सरपंच आहेत. मी आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आणि त्याचबरोबरीने भरतजी माळी साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला हा एक्सप्रेस डिलिव्हरी थोडासा बॅटरपासून दूर ठेवला गेला. खूप टप्प्याचा चेंडू वेग प्राप्त झाला आणि वेगाला खऱ्या अर्थानं फलंदाज भेट झाला. चेंडूचा खेळ झाला एकंदरीत 4 चेंडू आणि धावसंख्या 15 वरती असताना एकंदरीत धावसंख्या आहे 15 वरती. पुढचा बॉल यावेळेला अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. लगेच वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 धावा. यावेळेला मात्र पाहिलं तर अतिरिक्त मात्र गती प्राप्त होती आणि उसळी देखील दिली गेली होती. एकंदरीत धावसंख्येचा फलक पाहिला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला चांगला चेंडू मार्गस्थ केला गेला आहे. यावेळेला धावचीची संधी परंतु खराब फेकी पाहायला मिळाली. षटक समाप्त होते. 22 धाव मात्र इथे आली आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचते. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. याची सूचना आपण लक्षात घ्या. सातत्याने ह्या सूचना मी प्रत्येक संघाला देतोय. प्रत्येक टीमला बंधन असेल वेळेचं. एकत्रित मात्र धावसंख्येचा फलक पाहतोय आपण 17 धावा. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती राहुल पाहायला मिळतोय जय बजरंग खाडपे संघाकडून. प्रथमच स्ट्रायकर एंडवरती येतोय. या अगोदर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहिलं अक्षयला.
ज्यानं 2 षटकार खेचले या षटकामध्ये. राहुल षटकातला अंतिम चेंडू घेऊन यावेळेला खूप चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडीबाज 17 अशी चांगली सुरुवात पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग खांडपे संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. 2 षटकार आले अक्षयच्या बॅटमधून. दमदार सुरुवात केली आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम कोलिवली संघ. नेक्स्ट मॅच जय हनुमान खोनी आणि न्यू आई गावदेवी वेडेगाव. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एकंदरीत धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17 धावा. क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिले ज्या वेळेला 17 धावसंख्या ही धावफलकावली त्या वेळेला मात्र विकेट जाताना पण पाहिले. त्या ठिकाणी शुभ आगमन झालं आदरणीय भरतजी माळी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गंगारामजी उगळे साहेब जे विद्यमान सरपंच आहेत आणि उपसरपंच आहेत. भरतजी माळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कोलिवली गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये भरारी घेणारे व्यक्तिमत्व, भरतदादा म्हटलं तर गोड व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. दुगार चषक 2024मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एकंदरीत चेंडूचं पहिला षटक संपलं. राहुलने हाताळलं, 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात झाली आणि गोलंदाजीसाठी अनंताला आणलं गेलं आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज अक्षय, त्याच्यात बॅटमधून 2 षटकार लगावले गेले. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर टाकला गेला. अगदी जबरदस्त चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. तसं मुख्य VIP डाईसवरती आपण पाहतोय भरतजी माळी उगळे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आनंदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन फुलटा चेंडू हा देखील होता. यावेळेला मात्र पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअरच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, परंतु झेल पहा कोणी टिपलाय षटकाराच्या बाहेर. एक नन्ना मुन्ना, एक चिमुकल्याने मात्र तिथे झेल टिपलाय आणि त्याचं नाव आहे सोमनाथ. नक्कीच या चिमुकल्याने ज्याने झेल टिपलाय त्याला विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय बंटी तनपूर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज त्याला दिलं जातं. त्याच्यानंतर सरपंच साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जातं. एक धाव मात्र आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील का? धोक्याची घंटा, फलंदाज बाद होईल. या ठिकाणी आत्महत्या केली गेली आहे, आवश्यकता नव्हती दुसऱ्या धावेची. शिवरायांच्या शूरवीर रक्ताची आम्ही पोरा बोलिवली गावाची. तर या ठिकाणी बंटी तनपूर यांच्या शुभासे 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल ज्या चिमुकल्याने झेल टिपला सोमनाथनं. आणि त्याच्यानंतर पाहू शकाल भरतदादा माळी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभासे चिमुकल्याला हे 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जातं. त्यानंतर आदरणीय भरत माळी साहेब यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. पहा एकंदरीत 400 रुपयाचं कॅश प्राईज या चिमुकल्याला प्राप्त झालंय. नक्कीच अभिनंदन, खूप चांगला झेल टिपला. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय एकंदरीत 24-24 धावा. खऱ्या अर्थानं मित्रांनो लहान मुलं आपली मनं जिंकतायत. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटतात परंतु मैदानाच्या बाहेर झेल टिपले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन आलाय. या षटकामध्ये आनंदा खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटकार जरूर आला परंतु त्यानंतर त्याने विकेट देखील टिपली आहे. चेंडूचा खेळ झाला एकंदरीत 3. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर 1 धाव आली आहे. स्ट्रायकर एंडवरती रोशन पाहायला मिळेल. यावेळेला बॅटची इनसाइड एज आहे आणि त्यानंतर लेग स्लिपमध्ये हा चेंडू ढकलला गेला. फेकी थोडीशी खराब पद्धतीची पाहायला मिळाली. सिंगल जरूर मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 25-25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना
नक्कीच टीम कोलिवली संघाचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये एक मोठ्या संघाला बात दिली होती, जे महाराष्ट्र धामणगाव संघाला पराभूत करून आगेकूच केले होतं. वैभव पाटीलची जबरदस्त गोलंदाजी, चांगली फलंदाजी राहिली होती त्या मॅचमध्ये. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला 4. गोलंदाज अनंता इथून मात्र कमबॅक करून देईल का, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर महागडा ठरला गोलंदाज राहुल, ज्यानं तब्बल 17 धावा खर्च केल्या. दुगाड चषक मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेवरती आपला अधिराज्य कोण गाजवणार, यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला गेलाय. अगदी पाहिलं तर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र जरूर मिळेल. 1च्या साहाय्यानं धावसंख्या 1ने पुढे सरसावती आहे. 26 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला आत्तापर्यंत एकंदरीत 5 चेंडू टाकले गेले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज अनंता कमबॅक करून देतोय. पहा पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा, परंतु इथे 5 चेंडूवरती आल्या त्या 9 धावा आणि विशेषतः 2 विकेट्स आल्या. विशेषतः म्हणजे 1 विकेट आली, धावचीची विकेट आली. स्ट्रायकर एंडवरती अक्षय, त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केलाय मिड ऑन क्षेत्राकडे कार्पेटच्या सहाय्याने. 1 धाव मात्र जरूर मिळेल शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल एकंदरीत 27 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच न्यू आई गावदेवी वेडेगाव आणि जय हनुमान खोनी. आपण सज्ज राहायचंय. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज वैभव पाटील येतोय. वेगवान गोलंदाज आहे. सिटी फॉर्मॅटमध्ये देखील खूप चांगला खेळ त्याचा पाहायला मिळत असतो. आज आपल्या गावासाठी खेळतोय आणि कोलिवली संघाचा विचार केला तर गेले 2 ते 3 आठवडे आपण पाहिलं तर त्यांच्या नावावरती गेलेत. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. वैभव पाटील गोलंदाजीवरती सज्ज झाला. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आहेत धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. वैभव पाटीलचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल फलंदाज अक्षयसाठी. स्ट्रायकर एंडवरती आहे अक्षय. यावेळेला दांडी 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 गुल, फलंदाज बाद अक्षय. याच्या खेळीचा होतो अंत. वैभव पाटीलचा पहिला चेंडू असा होता ना की काही क्षणासाठी असं वाटलं बंदुकीमधून गोळी सुटले की काय चेंडू आहे. फलंदाजाची बॅट फिरण्या अगोदर एष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केला गेला. एवढा स्पीड बॉलिंगमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज बाद अक्षय बाद झाला. तिसरा धक्का बसतोय त्या ठिकाणी जय बजरंग खांडपे संघाला. नवीन फलंदाज दीपक केने हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धक्के आतापर्यंत मात्र बसत आहेत. 2 विकेट्स गमावलेत. सलामीची जोडी माघारी परतले. अक्षय देखील बाद झालाय. त्याच्यानंतर राहुल बाद झालाय. नवीन फलंदाज दीपक केणे मैदानाच्या आतमध्ये येतोय. चेंडूचा खेळ झाला 1. पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. वेग पाहायला मिळाला वैभव पाटीलच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. अनुभव तुमच्या पाठीमागे असेल ना तर मात्र जगाच्या कुठल्याही काण्याकोपऱ्यात जा, विजय नक्कीच तुमचा होईल. तुमच्या जीवनामध्ये तुमचा अभ्यास तुम्हाला खूप काही सांगून जातो. मग क्षेत्र कोणतंही असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, विजय तुमचा नक्की होईल. अनुभव हा तुमच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा गुरु आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट चालले. चला वैभव पाटील जरा घाई करा, अधिक वेळ घेऊ नका, कारण नाही अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. वेग पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार झालाय खऱ्या अर्थानं वैभव पाटील. अचूक लाईन लेंथ टप्पा खूप चांगला ठेवला गेलाय. अनेक
ठिकाणी आपण पाहतो वेगवान जे गोलंदाज असतात, नियंत्रणबद्ध गोलंदाजी करत असतात. मग विजय पावले असतील, खूप चांगली गोलंदाजी ते देखील करतात. सर्वात वेगवान गोलंदाज विकी महात्रे. यावेळेला मात्र पाहिलं तर चेंडू बॅकवर्ड स्क्युअरला इकडे येतोय, चेंडूचा पाठलाग केला जातोय, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अडवणं खूप गरजेचं होतं. धावसंख्या मात्र 4ने पुढे पोहोचते. एकंदरीत 31. ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरताना, ज्या वेळेला एखादा मग खेळ कोणताही असू द्या, कबड्डी असू द्या, खो खो असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, तुम्ही तुमच्या गावासाठी ज्या वेळेला खेळताना त्यावेळेला संघर्ष देणं खूप गरजेचं आहे. इथे क्षेत्ररक्षकाकडून तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. सहजरित्या चेंडू सीमारेषे पलीकडे गेला तरी देखील तो पाठलाग करताना कुठेतरी कमी पडला. षटकातला पुढचा चेंडू. यावेळा हो काय चेंडू डिलिव्हर केला गेला. अतिशय सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अधिक गतीने मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि यष्टीरक्षक कोण आहेत तर कुमार आहेत. धावसंख्येचा धावफलक आपण पाहू शकाल. एकंदरीत 31 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 4. अंतिम 2 चेंडू शिल्लक. वैभव पाटील खूप चांगली गोलंदाजी करतायत. वेळेचं उल्लंघन जरूर झालंय. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला. मात्र अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शफल जरूर झाले होते. शेवटच्या षटकामध्ये गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाला एक खेळाडू हा इनफिल्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल, कारण 15 मिनिटांचं उल्लंघन झालेलं आहे. ही सूचना आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. वैभव पाटील षटकातला पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला ऑनसाईडला वळवला आहे. मिडॉनच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मात्र जरूर मिळेल आणि 1 धावेच्या सहाय्यानं सांघिक धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 32 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. तर पंच ही सूचना आपण लक्षात घ्या, याचं कारण वेळेचं उल्लंघन झालेलं आहे. 15 मिनिटांच्या वरती 3 षटकांना अवधी गेलेला आहे. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा इनफिल्डच्या आतमध्ये आणायचा. खूप चांगलं ऑर्गनायझेशन जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वेळेचं बंधन प्रत्येक टीमसाठी आहे. उशीर येणाऱ्या संघाला मात्र समोरच्या संघाला टॉस विन दिला जातोय. मात्र कबाड ते अंबाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. चौथ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज इथून मात्र आणला जातोय शरद. एकंदरीत धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल. 32 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आमच्या प्रमुख अतिथींचं या ठिकाणी आम्ही स्वागत सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव. आणि त्या मात्र पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी शाही सन्मान करणार आहोत. चला अधिक वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. कोलिवली टीम. यानंतर टॉस देखील होईल. खोनी बनाम वेडेगाव. चौथ्या षटकाला स्लॉग ओव्हरमध्ये सुरुवात होती आहे. गोलंदाजीसाठी इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शरद. तर स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक केने. षटकातला पहिला चेंडू राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जातो शरदच्या माध्यमातून दीपक केनेसाठी. या वेळेला मात्र खूप चांगला चेंडू. गोलंदाजी ॲक्शन पाहिल्यानंतर श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसित मलिंगा याची आठवण येईल. त्या पद्धतीची थोडीशी का होईना परंतु ॲक्शन पाहायला मिळते आहे. आणि आंतर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा पद्धतीची गोलंदाजी अजित आगरकर करतायत. अजित आगरकरने माफ करा, आशिष आगरकर. यावेळेला मात्र शफल झाले होते. ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. अवेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि तिथून मात्र वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या 1ने पुढे सरसावते धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती आहे. दुपारचं सत्र आहे. शांतमय वातावरण आणि शांतमय वातावरणामधला हा दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना आपण पाहतोय. आई गावदेवी कोलिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय जय बजरंग खांडपे. या 2 संघादरम्यान ही भीषण लढाई. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं तर डीपमध्ये खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रोटेक्शन दिलं गेलं होतं डीपमध्ये. 1 धाव मात्र जरूर मिळेल. 1 धावेने टीमची टोटल धावून पुढे पोहोचते. 34 धावा धावफलकावरती. बॅटरमध्ये पाहू शकाल कॉम्पिटिशन. लेफ्ट हँड बॅट्समन, राईट हँड बॅट्समन आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू मागे आपल्याला समीकरण आणि क्षेत्ररक्षणाची रचना आहे
ही मात्र बदलताना पाहायला मिळते आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील काही क्षणामध्ये इथून आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जय हनुमान खोणी बनाम न्यू आई गावदेवी वेडेगाव या दोन संघादरम्यान. धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती आहेत 34 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा चेंडू शरदचा यावेळी ऑफस्टमच्या बाहेर ठेवला गेला. पुल्लर लेनचा चेंडू वापरला गेला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शरदकडून. धावसंख्येचा फलक अगदी स्थिरावला गेला 35 धावा धावफलकावरती. पहा सुरुवात किती जबरदस्त होती परंतु पलटवार केला खऱ्या अर्थानं वैभव पाटीलने. मागील मॅचमध्ये देखील वैभवने खूप चांगली गोलंदाजी. मागील मॅचमध्ये वैभवने 3 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते आणि इथे देखील पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. शरद देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहा राहुल थोडासा महागडा ठरला. 17 धावा त्याने खर्च केल्या. आनंदाने 10 धावा खर्च केल्या. वैभव पाटीलचं किफायतशीर षटक राहिलं त्याने अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये शरद अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय परंतु इथे काय घडेल तर सिंगल मात्र जरूर मिळेल. नजर हटी दुर्घटना घटी. इथे मात्र असं वाटलं देखील नव्हतं की धाव घेतली जाईल. अशा स्थितीमध्ये ही धाव कंप्लीट केली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने मात्र पुढे पोहोचते. 36 धावा शेवटचा चेंडू या इनिंग्समधला शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती टार्गेट सेट होईल. छत्तीस धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक. फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आहेत दीपक केणे. इथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक आपण पाहू शकाल एकंदरीत स्कोर बोर्डवरती 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान आहे. धन्यवाद. चला आपण नाणेफेकीसाठी जाऊयात आणि यानंतर होणाऱ्या मॅचचं नाणेफेकीसाठी करण्यासाठी मी विनंती करेन आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय भरतजी माळी साहेब यांना विनंती करतोय. कोलिवली गावचे एक गोड व्यक्तिमत्व सदैव हे आदरणीय गंगारामजी उबळे साहेब यांना मी विनंती करतोय आणि त्याचबरोबर आदरणीय भरतजी माळी साहेब या दोघांना मी विनंती करतोय की आपण या नाणेफेकीचा कौल करूयात. आदिशी तनपुरे साहेब आपण देखील या. आपल्या असे आपण तिन्ही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. नाणेफेकीचा कौल करूयात. आपण पाहू शकाल आपला नाणेफेकीचे कक्ष आपण पाहतोय. रिद्धी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदिशी तनपुरे साहेब यांच्या माध्यमातून बनवलेला हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण नाणेफेकीचा कौल एका बाजूला बघा भूमिक स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर दुगाड चषक असं आपल्याला पाहायला मिळत आहे. नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. इथे जर नाणेफेकीचं कौल पाहिलं तर ओके नाणेफेकीचं कौल जिंकलंय टीम वेडेगाव संघ. डिसिजन काढवा फक्त फिल्डिंग. चला ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आपण देऊ शुभेच्छा. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चेक टेस्ट. तर यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम वेडेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो टीम खोणी संघ. आणि प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आमंत्रित केलं आहे बॅटिंग करण्यासाठी टीम खोणी संघाला. एक सुपर मॅच पाहायला मिळेल पण चालू असलेली मॅच आपण कोलिवलीच्या विपक्षामध्ये टीम खांडपे संघ पाहतोय ज्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना टीम खांडपे संघाने टार्गेट दिलं गेलंय. हॅलो हॅलो चेक. यो बाहेर आउट मॉनिटर. हॅलो हॅलो चेक.
हॅलो हॅलो चेक. तेच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय कोलिवली गावचे गोड व्यक्तिमत्व, त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य आणि त्याचबरोबर उपसरपंच कोलिवली गावचे भरतजी माळी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण शाही सन्मानाने स्वागत करूयात. अनेक स्पर्धेंमध्ये जिथे जिथे कोलिवली संघ खेळण्यासाठी जात असतो, या प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ही उपस्थिती आपण कोलिवली संघाचे पाठीमागे पाहत असतो. अगदी या संघाचे कट्टर चाहते देखील आहेत, त्यांच्या पाठीशी उभे देखील राहत असतात. आणि आज आपल्या या नगरीमध्ये देखील त्यांना आपण पाहतो, त्यांच्या विपक्ष त्यांना आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करतोय. आणि हा सन्मान गणेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते आपण कंप्लीट करतोय. तदनंतर कोलिवली गावचे प्रथम नागरिक आदरणीय गंगारामजी उगळे साहेब, त्यांचं देखील आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. माजी पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच कोलिवली गावचे गंगारामजी उगळे साहेब यांचं देखील आपण शाही सन्मानाने स्वागत सत्कार करतोय. त्याचबरोबर आतिशजी माळी साहेब देखील आपण युवा उद्योजक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहतोय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील पाटील यांना विनंती करेन की आतिशजी माळी साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. चला जाऊयात माझ्या दिशेने. धावांचं टार्गेट दिलं गेलंय टोटल. हा पहा वैभव पाटीलच्या बॅटमधनं आलाय ब्लास्ट. बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. सदतीस धावांचं आव्हान आहे. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 14 पाहायला मिळतात. लगातार जर बघितलं गेलं तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार. वैभव पाटीलच्या बॅटमधनं आपल्याला 2 ब्लास्ट पाहायला मिळालेत. गोलंदाजीवरती गोलंदाज हर्षलला पाहतोय. येणारा पुढचा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक. इथे हर्षल स्वतः पोहोचतील चेंडू पर्यंत आणि 2 षटकार पाहिले आणि त्यानंतर विकेट देखील पाहायला मिळतोय. जर बघितलं गेलं तर विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पहिला मात्र मैदानाच्या बाहेर परतला गेला. नक्कीच आपल्या समवेत पांडा, केवल पांडा देखील जॉईन झालेत. त्याचं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जवळ मॅचच्या दिशेने धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर 14 आहेत. तर चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. टोटल 4 आणि या 4 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या 14. पाटला करतायत. टोटल 37 धावांचं आव्हान तितकंसं मोठं नाही आहे,
पण ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ना ते आव्हान देखील सोपं करण्याचं काम केलं गेलं आहे. पण दुसऱ्याच बाजूने विकेट वैभव पाटील परतल्यानंतर आता कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल कोलिवली संघाकडनं हे देखील बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल हवेमध्ये, बॉल हवेत आहे, फटका फसलाय, झेल ड्रॉप केली गेली आहे, झेल सुटली गेली आणि फलंदाज कोणता होता? कुमारची झेल सोडली गेली. वैभव नंतर कुमारवरती खूप सारी जिम्मेदारी असते. बघा दुसरा विकेट देखील बॅक टू बॅक जाण्याची संधी होती पण झेल ड्रॉप झाल्यानंतर आता मॅच कदाचित फसू शकते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल, वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. चला तर धावा फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितला गेला तर धावा फळकावरती आपण टोटल पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या 19 आकड्यावरती, जिथे षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि 19 धाव्यांच्या समाप्तीनंतर विकेटवरती देखील आपण फोकस करूयात. बघा वैभव पाटील लगातार 2 षटकार जोडले गेले, परतला आणि त्यानंतर जर बघितलं तर कुमारला देखील कुमारची विकेट मिळवण्याची देखील संधी होती पण झेल ड्रॉप झाली आणि त्याच दरम्यान दुसऱ्या क्षणाला जर बघितलं गेलं तर प्रशांत स्ट्रायकर एंडला जसे आले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आणि आता समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय 37 धावांचा पाठलाग करताना 19 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती गोलंदाजीवरती आपण आता उमेशला पाहतोय. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल इक्वेशन आहे मैदानावरती. दरम्यान आदरणीय साई कोळी यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला 6 मिनिटं झालेत एक षटक हाताळण्यासाठी, सो प्लीज घाई करण्याचा प्रयत्न करा. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचे प्रयत्न केलेत आणि फेकी करेपर्यंत 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आता वाढली गेली आहे, जाऊन पोहोचते 21 आकड्यावरती. उमेशच्या पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आल्या. या पुढचा चेंडू फुलटॉस होता, एलिव्हेशन देता आलं नाही आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता 16 चेंडू 16चं इक्वेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. विकेटचा जर विचार केला तर विकेट मिळवले गेले तर मग मॅच बनू शकते, पण कदाचित एखाद दुसरा मोठा फटका आला तर खूप दूर मॅच राहू शकते टीम खांडपे संघापासून. गोलंदाज तयार. येणारा पुढचा चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला एलिव्हेट केला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार. आणि या चौकाराने धावा फळकावरती आता टोटल जॉईन झाला, जोडला गेला, त्यामध्येच 25 आकड्यावरती. 15 चेंडूमध्ये 12 धावा बनवायच्यात. सरळ सोपं इक्वेशन आता टीम कोलिवली संघाकडनं आपण पाहतोय. पुढचाच बॉल खेळण्याचा प्रयत्न होता पण टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी, आपण खोलवरती टप्पा चेंडू पाहिला आणि माती विकेट असते ना, अनेकदा आपण मातीच्या विकेटवरती अशा प्रकारचे चेंडू पाहतोय की फुलर लेनचे चेंडू हाताळल्यावर कधी कधी चेंडू स्किट होऊन अगदी खोलवरती राहतो आणि मग त्याला बाउन्स पाहायला मिळत नाही आणि तेच दृश्य आता आपण या चेंडूच्या पाठीमागे जर बघितलं तर पाहायला मिळालं. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, मग डॉट, चौकार, डॉट. चेंडू क्रमांक 5. आणखी एक फुलटॉस बॉल होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळता आला नाही पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. फिकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली दिली जाईल. बघा रनिंग बिटवीन द विकेट महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. तुमच्या दोघांचा तालमेल, कॉर्डिनेशन दोघांचं किती चांगल्या पद्धतीने आहे आणि ते दाखवणं देखील गरजेचं आणि तेच पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती.
13 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्यात. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार ब्लास्ट पाहायला मिळतोय. आणखी एक. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण 33 पाहतोय. आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने टीम जय हनुमान खोणी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण वेडेगाव संघाला लढताना पाहणार आहोत. नाणेफेकीचं कौल जिंकलंय, डिसिजन केलं क्षेत्ररक्षण करण्याचं आणि बॅटिंगवरती इन्व्हाइट केलं गेलं टीम खोणी संघाला. बोल तयार. 4 धाव्यांची गरज आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा काय तर हा चेंडू आहे नो बॉल. एक्स्ट्रा धाव दिली जाईल कारण की क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पहा. फिल्डर जर पाहिलं गेले तर लेग साईडला स्क्वेअर लेगच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर टोटल 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि मग पंचांनी डिसाईड केलं की हा नो चेंडू आहे. फील्ड सेटअप करणं देखील गरजेचं असतं. म्हणून यष्टीरक्षकाची आपण अनेकदा म्हणतो ना की भूमिका महत्त्वाची का असते तर फील्ड सेटअप यष्टीरक्षक तिथून सेट करत असतो किंवा गोलंदाज करत असतो. त्यामुळे गोलंदाज आणि यष्टीरक्षकाला या 2 गोष्टी अनेकदा चाणाक्ष वृत्तीने दाखवाव्या लागतात मैदानात. पंचांचा इशारा, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर 35 जोडल्या गेल्यात. विजयासाठी 2 धाव्यांची अजून देखील गरज आहे. बोल तयार. 2 धाव्यांची गरज आहे आता. इथून पुढचा चेंडू हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. रनआउटची संधी आहे. पंचांचा इशारा, फलंदाज बाद होतोय. या 2 धावा बनवता आणखी एक ट्विस्ट मैदानामध्ये पाहायला मिळेल. थोडीशी मॅच इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुणीतला परतावं लागेल. बघा हा संगीत वाजवण्याच्या पाठीमागे देखील जर बघितलं गेलं तर हे जे मंडप बनवले गेलेत ना, हे मंडप बनवण्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत अजय गुंदोलकरनी घेतली आहे आणि त्यांचा फेवरेट सॉन्ग आहे. त्यांची फरमाईश होती की हा सॉन्ग वाजवायचा आहे. त्यांचा देखील धन्यवाद. जसं आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय, स्टँडवरती आपण पाहतोय बसताना. आणि तदनंतर महेंद्र देखील आपण पाहू शकाल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. नवीन बॅटर आपण साहिलला पाहतोय. स्ट्रायकर एंडला साहिल. बोल तयार. खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतो. वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धावा आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 36-36 या आकड्यावरती. आता विजयासाठी 1 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. लवफुल टॉस, चेंडू प्रहार केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या बॅटमधनं हा चांगला फटका पाहायला मिळाला. मॅच फिनिश. मॅचला केलं जातं समाप्ती, दिली जाते समाप्ती आणि या मॅचचा हिरो पुन्हा एकदा आपण जाऊयात MOM अर्थात मॅन ऑफ द मॅच. यस, वैभव पाटील मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन. वैभवला आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच साठी. खूप चांगला खेळ वैभवच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. बॅटिंगवरती ज्या वेळेस आले गेले त्यावेळेस लगातार 2 षटकार जोडले गेले आणि गोलंदाजीवरती जर बघितलं गेलं तर 5 धावा दिल्या, जिथे 1 विकेट देखील मिळवण्याचं काम वैभवने केलं गेलं.
यस इथे मात्र सामनावीराचा मानकरी ठरतोय वैभव पाटील, त्याच्या माध्यमातून आपल्या टॉस बॉक्स पुरस्कृत